ठीक आहे. आता गॉल ब्लॅडर स्टोन आहे, तर हे निदान कसं होतं, निदान करणारी पद्धती काय आहे? गॉल ब्लॅडर स्टोनसाठी सगळ्यात सुंदर इन्व्हेस्टिगेशन निदान पद्धत म्हणजे अल्ट्रासाऊंड, म्हणजे सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी करतो. याच्यात 100% गॉल ब्लॅडर पॉलिप भेटतो. गॉल ब्लॅडर स्टोन करतो. गॉल ब्लॅडर स्टोन. ओके. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काही गरजेचं आहे का टेस्टिंग? त्याच्या व्यतिरिक्त लिव्हर फंक्शन टेस्ट जर पेशंटला करणं गरजेचं आहे. त्यावेळेस जर एखादा गॉल ब्लॅडरचा स्टोन जर प्रत्येच्या नलिकेत गेला तर अशा वेळेस लिव्हर फंक्शन टेस्ट ची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. मग तसं असेल तर मग फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये MRCP एक असते, ती बेस्ट इन्व्हेस्टिगेशन आहे, त्या पित्त नलिकेमधलं स्टोन शोधणं. आणि अमायलेज लायपेज कोणाला तुम्ही करता का गॉल ब्लॅडर स्टोनच्या पेशंटमध्ये? जो पेशंटचा पेन कंट्रोल होत नाहीये आणि त्याचा बॅक पेन सुरू झालेला असतो, अशा वेळेस मी त्यांचा अमायलेज लायपेज करतो. अशा ज्यांना गॉल ब्लॅडर स्टोनमुळे पॅन्क्रियाटायटिसचा सस्पिशन डाऊट आला मला, त्यामुळे लायपेज अमायलेज. स्वादुपिंडाचं तुम्हाला इन्फ्लमेशन वाटलं तर अमायलेज लायपेज करता. म्हणजे साधारणतः सोनोग्राफीवरती सगळं काही कळतं. पित्ताशयाच्या नळीमध्ये गेलेले आणि तुमचं जॉन्डिस झालेले, कावीळ झालेले अशा पेशंटमध्ये MRCPची गरज आहे. आणि ज्यांना स्वादुपिंडाचा आजार वाटतोय, गॉल ब्लॅडर स्टोन हा सगळ्यात कॉमन स्वादुपिंडाचं इन्फेक्शन होणारा कारण आहे. स्वादुपिंडाचं जर इन्फेक्शन असेल तर अमायलेज लायपेज करण्याची गरज आहे. बरोबर.